पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरे। ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उद्धारा सोपान देवा। ओम नमो मुक्ताबाई कालत्रय पावनी आदित्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा। अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा वेर। जयाचे केलिया स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण। तेची बंधू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुणी आता। असं असणार आपण योगीराज निवृत्तीनाथ महाराज यांच्या चरित्रामध्ये महाराज ज्या वेळेस हिमालयातून परत आले, संन्यास ग्रहण केला आणि संन्यास असा परिपूर्ण ग्रहण केला की सर्वस्व असणारा लंगोटीच्या व्यतिरिक्त अंगावर कपडा सुद्धा त्यांनी ठेवला नाही आणि सतत भ्रमण करीत राहायचे महाराज। आणि सतत भ्रमण करत असताना महाराजांनी फक्त कुणीही गावात गेलं तर पारावर थांबायचं आणि पारावर थांबूनच आपला जो काही कार्यक्रम असेल, कोणाला बोलायचं भेटायचं असेल तर तिथंच भेटायचे। आणि संन्यास ग्रहण केल्यानंतर महाराजाचं रूप म्हणजे सूर्यासारखं तेजस्वी वाटायला लागलं। आणि नंतर मग महाराजांनी प्रत्येक गावात जाऊन गेल्यानंतर त्या गावच्या लोकांशी चर्चा मांडायची। मग असंच महाराजाच्या जेवण्याची पद्धत ही जरा वेगळीच होती बरं का। महाराजांनी जेवण बनवायचं तर ते कसं, तर 1 किलो तांदूळ घ्यायचे, पावशेर डाळ आणि 1 शेर मीठ घ्यायचं आणि मग त्याच गावातील 4-5 मजूर रोजन लावायचे आणि हे मजूर रोजन लावायचे आणि त्यांना मग दगड आणायला लावायचे आणि आणलेल्या असंख्य दगडामधून फक्त 3च दगड निवडायचे आणि त्या 3 दगडाची चूल करायची आणि हे आणलेले जे तांदूळ डाळ आणि मीठ आहे हे धुवायचं महाराज। हे तांदूळ डाळ मीठ धुवायला लावायचं आणि ते धुण्यासाठी भरपूर असं असणारं पाणी वापरायचं आणि हा कार्यक्रम दिवसभर चालायचा। आणि मग संध्याकाळी त्या तांदळाचे असा असणारा जो काही बनलेला भरडा आहे तो भरडा आपल्या भक्तगणांना बोलवायचे आणि हातावर द्यायचे आणि म्हणा घ्या हातावर आणि हाना दातावर असं त्याला म्हणायला लावायचं आणि नंतर मग प्रसाद प्रत्येकाच्या हातावर वाटप करायचा। तर हा केलेला शेरभर तांदूळ पावशेर डाळ आणि शेरभर मिठाचा हा केलेला जो काही भोजनाचा प्रकार आहे तो असंख्य भक्त जेवून जाचे, परंतु प्रसाद काही संपायचा नाही। आणि महाराजाला कांदा लसण तूप तेल मसाला दूध या वस्तूपासून महाराज फार दूर असायचे महाराज। आणि
असा असणारा एकदम साधा भरडा महाराज स्वतः लोकांच्या हातावर द्यायचे. आणि महाराजांनी लोकांच्या हातावर देणं म्हणजे अन्नपूर्ण ब्रह्म खाल्याचं सार्थक त्या लोकांना व्हायचं बरं का. आणि ते कधीच केलेला खिचडा संपत नसे. आणि महाराजाला मेथी, हरभरा, शेपू, कारले हे आवडीचे पदार्थ, आवडीच्या भाज्या होत्या. आणि तांदळाच्या भाकरीसोबत हे महाराज आवडीनं खायचे. अशा प्रकारचं महाराजाचं हे भोजनाचं. आणि जर का एखाद्या वेळेस त्यांना तिखट खाण्याची इच्छा जर झाली तर महाराजांनी 1 किलो वांगे खरेदी करायचे आणि शेरभर मसाला त्या वांग्यामध्ये मिरच्याचा टाकून द्यायचा आणि त्याची भाजी बनवायची आणि एका वांग्याचा एकच घास करायचा. यामागं हेतू एकच होता की या मनाच्या मागं जायचं नाही. वांगी खाची, तिखट खाची इच्छा झाली ना, मग त्या मनाची इच्छाच पूर्ण करून टाकायचे. म्हणजे पुन्हा त्यांनी ध्यानसुद्धा काढू नये की आपण तिखट खावं. यावरून महाराजाला हे जगाला सुचवायचं आहे की तुम्ही मनाचे चोचले पुरवण्यासाठी जगू नका, तर जगा आपलं सार्थक करण्यासाठी. हे या वांग्याच्या आणि मिरच्याच्या तिखट मिठाच्या भाजीमधून महाराज सांगायचे की महाराजाचं ते एक उदाहरण होतं की हे मन आहे. मन असं आहे की या मनाच्या मागं किती धावत गेलोत आपण, लागलोत, तर हे मन पुढे पुढं चालत राहतं. आणि एक दिवस मनाच्या मागं जाणारा माणूस हा शेवटी कुठे जाईल? अधपतनाला जाऊ शकतो. म्हणून आपल्या मनावर ताबा ठेवण्याचं त्या तिखट खाण्याच्या इच्छेच्या त्या प्रकरणातून महाराज लोकांना सांगायचे. असंच एकदा वाखरड या गावामध्ये महाराज गेले असताना शेषराव पिराजी जाधव यांच्या मळ्याच्या काठीला एक नदी होती आणि त्यांनी सांगितलं की शेषराव, आपण आज काय करू, जेवण्याचा कार्यक्रम आखू आणि हा जेवण्याचा कार्यक्रम तुमच्या मळ्याच्या बाजूला जी नदी आहे त्या नदीच्या ठिकाणी करू. याच्यासाठी आपणाला आता माणसं लागतात. तर पुंडलिक जाधव, त्यांची बायको गिरजाबाई आणि सोबतीला प्रयागबाई विठोबा जाधव यांनाही घेतलं आणि महाराज गेले. तांदूळ, शेरभर तांदूळ, पावशेर डाळ आणि पायलीभर मीठ घेतलं आणि स्वयंपाकाला त्या नदीच्या ठिकाणी गेले महाराज. नदीच्या ठिकाणी गेल्यानंतर ते तांदूळ धुवून उरलेल्या तांदळाचा ते खिचडा तयार केला आणि खिचडा स्वयंपाक पूर्ण तयार झाल्यानंतर महाराज म्हणले, आपणाला खायचं नाही, हे अशुद्ध आहे. सगळा स्वयंपाक तयार झाला आणि महाराज आत्ता अशुद्ध आहेत असं का म्हणतात? आणि पुन्हा आदेश दिले, तुम्ही चौघांनी हे खाऊन टाका. सगळे प्रश्नार्थक नजरेनं महाराजाकडे पाहू लागले. महाराज म्हणले, या पाण्यात साप मेलता ह्या ढवामध्ये, मी ते खात नाही, पण तुम्ही चौघांनी मात्र खाला पाहिजे. त्यावेळेस शेषराव म्हणला, महाराज तुम्ही नेमकं कारण सांगा हो. मग त्यावेळेस महाराज शेषरावला म्हणले, मग सांग ना तू. त्यावेळेस शेषरावनं जाधवानं सांगितलं की आम्ही 4-5 मित्र या डोहामध्ये पोवायला आलो होतो आणि अचानक या डोहामध्ये आम्हाला साप दिसला आणि मी दगड घेतला आणि त्या सापाला मारला आणि साप मेला आणि वाहूनही गेला. पण हे सगळं घडलं तेव्हा महाराज मात्र आमच्यासोबत नव्हते बरं. हे महाराजाला त्यांच्या अंतर्मनाने कळालं आणि ते तुम्हाला समजावून दिलं
म्हणून महाराज म्हणतात की हे साप मेलेला आहे, सत्य आहे, परंतु साप तवाच वाहून गेला. हे महाराजाच्या देखता न घडलेलं प्रकरण आहे, हे महाराजानं अंतर्मनानं ओळखलेलं आहे असं सांगितलं. आणि मग सगळ्यांना मात्र आनंद वाटला, आश्चर्य वाटलं बरं का. धन्य महाराज आहेत. मानावं लागेल की माघारी घडलेली गोष्ट इथं त्यांनी दाखवून दिली. असंच असणारं भाद्रपद शुद्ध अष्टमीला गौरीपूजन असतं महाराज. आणि मग हे गौरीपूजन करण्यासाठी माळाकोळीला गेले. माळाकोळीला किशनसिंह हा त्यांचा भक्त होता. त्या किशनसिंहच्या घरी महाराज गेले. परंतु महाराज तिथे गेल्यानंतर गौरीपूजन चालू झालेलं आहे. सगळ्यांना प्रश्न पडला की महाराज आपलं काही खात नाहीत, आता काय करावं. पण मनाची हिंमत कोणाचीच नाही. अशा द्वंद्व विचारामध्ये असताना महाराजांनी गौरीची पूजाही केली, आरतीही केली. आणि नंतर महाराज म्हणले, हां चला ना आता प्रसाद. आणि मग त्या गौरी पूजनासाठी केलेलं जे काही पूजेचं सामान होतं, त्या दिवशी केलेला उत्सवाचा जे काही अन्न होतं, अन्न सामुग्री ती सगळी महाराजांना वाढण्यात आली आणि महाराजांनी खाली. आणि महाराजांनी त्या किशनसिंहच्या घरी जेवण केलं. यावरून मानिका बारोळे सोबतच होता आणि तोही महाराजासोबत जेवल्यानंतर किशनसिंहाला आणि त्यांची पत्नी रामकुंवरबाई यांना मोठा आनंद वाटला. एकदम धन्य आजी दिन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला, असे एकदम आनंदमय वातावरण त्या दोघांमध्ये झालं. असे महाराजाचे एक 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 असे असणारे प्रकार, चमत्कार हे लोकाला महाराज दाखवत निघाले, दाखवू लागले. आणि या चमत्कारातून महाराज हेच दाखवून देत होते की बाबा रे, तुम्ही जागे व्हा. देव कुठं आहे हे बघण्यापेक्षा, देव कसा आहे हे शोधण्यापेक्षा, देव हा आपल्या अंतरात्म्यामध्येच असतो. तुझं आहे तुझं पाशी परी जागा चुकलाशी, हे महाराज या आपल्या कृतीमधून दाखवून देत होते महाराज. आणि असंच एक दिवस गवळी या गावी महाराज रुक्मिणबाईच्या घरला गेले. आणि अचानक रुक्मिणबाईला म्हणले, रुक्मिणबाई आज तुम्ही आम्हाला आंघोळ घालणार का नाही? रुक्मिणबाई म्हणली, काय नाही महाराज, अहो आम्ही भाग्य समजतो तुम्ही आम्हाला आंघोळ घालायची, तुम्हाला आंघोळ घालणार म्हणजे. हो मग एक काम करा, तुमच्या घरचे कामं आटपा. या लिंबाची सावली या दगडापर्यंत आली की आम्ही तुमच्या घरी येतो, त्यावेळेस तुम्ही आम्हाला आंघोळीची तयारी करा. पण तुम्हाला माहिती आहे ना, मला आंघोळ घालायची म्हणजे माणसं 2-4 लागतात. मग रुक्मिणबाईनं दाखवून दिलं की हे 2-4 माणसं गंगाराम, संभाजी आणि गंगारामाची बायको हिरकणबाई आणि मी, आम्ही 4 जण आहोत महाराज. म्हणले तुम्ही काही चिंता करू नका, तुम्ही फक्त या टाईमला. आणि महाराज निघून गेले. महाराज रुक्मिणबाईनं आपल्या घरच्या कामाची सारवासारव करण्यामध्ये विसरूनच गेले की महाराज या दगडापाशी सावली आली की आंघोळीला येणार आहेत. आणि खरोखर रुक्मिणबाईच्या कामाची सारावार होण्यास आणि महाराज दत्त म्हणून दारामध्ये उभे राहण्यास रुक्मिणबाईची नजर गेली महाराज कोणावर? महाराजाकडं. आणि पाहिलं तर खरंच त्या झाडाची, लिंबाच्या झाडाची सावली दगडापाशी येऊन टेपली आणि महाराज दारात येऊन थांबले. बरोबर.
खरंच आहे, योग्याच्या खुणा योगी जाणे म्हणतात, ते आपल्यासारख्या साध्या माणसाला काय कळणार. आणि मग रुक्मिणबाईनं फळ आपले कामं आटपलं. आणि महाराज म्हणले, आटपले का बाई कामं? हो महाराज, काही हरकत नाही म्हणले. मग आता करा आंघोळीची तयारी. मग रुक्मिणबाईनं संभाजी, गंगाराम, हिरकणबाई यांना बोलवून घेतलं महाराज. मग संभाजी पाणी आणू लागला, गंगाराम पाणी तापू लागला आणि हिरकणबाई पाणी टाकू लागली आणि रुक्मिणबाई अंग चोळू लागली महाराजाचं. आणि महाराज म्हणायला लागले, अरे पाणी थंड आहे, अजून तापवा. पाणी तर असं तापलेलं होतं, खळ 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 उकळ्या फुटलेल्या होत्या त्या तांब्याच्या भांड्यामध्ये. आणि महाराज म्हणाले, पाणी थंड आहे. आता गंगारामाला वाटलं, मी एवढा जाळ लावतोय, पाणी खळखळ उकळतंय, महाराज थंडच म्हणतायत. आणि तेवढं पाणी गरम इतकं होतं की त्या तांब्याला लाकडाची कैची करून बांधावं लागायची आणि त्या लाकडाच्या कैचीच्या मुठीला धरून पाणी ओतावं लागायचं महाराजाच्या अंगावर. इतकं गरम पाणी, कडक पाणी. तेवढ्यात महाराज रुक्मिणबाईला म्हणले, माझ्या हनुवटीपासून पाणी पडायले, तू बघ बरं किती थंडगार आहे. रुक्मिणबाईनं खरंच पाहिलं तर पाणी थंडगार लागलं. मग रुक्मिणबाई सुद्धा गंगारामाला, हो खरंच पाणी लई थंड आहे, जरा कडक तापवा. आणि पुन्हा पाणी कडक तापवायला सुरुवात केली. सकाळी 10 वाजल्यापासून सांच्यापारही झाला तरी महाराजाची आंघोळ चालूच होती. आणि मग महाराजाची आंघोळ चालू असताना त्याच ठिकाणी असा असणारा गावातील एक माणूस असा असणारा बाबा ते रुक्मिणबाईला बाजारला चालण्यासाठी आले. बाबा सीताराम आले आणि रुक्मिणबाई याचं नाही का बाजारला. मग रुक्मिणबाईला बाजारला याचं नाही का म्हणल्याबरोबर महाराज म्हणले, बस आता आंघोळ थांबवा, मला आंबुलग्याच्या बाजारला जावं लागणार आहे. आणि मग संध्याकाळी ती आंघोळ थांबवली आणि महाराज उठले आणि आंबुलग्याच्या यात्रेला निघून गेले. आणि आंबुलग्याच्या यात्रेला त्या बाजारला गेले. आणि आंबुलग्याच्या बाजारला गेल्यानंतर सकाळी रुक्मिणबाईच्या दारामध्ये हजर. आणि रुक्मिणबाईला सांगितलं, मग काल तुम्ही मला आंघोळ घातली, ही घ्या तुमची मजुरी. रुक्मिणबाई म्हणली, महाराज आम्ही सेवा केली तुमची, आम्हाला मजुरी नको आहे. बरं तुम्हाला मजुरी किती भेटते, तुम्ही मजुरी किती देता लोकांना? नाही म्हणले, आम्ही मजूर लावितच नाही, तर आम्ही घरी काम करतो, आम्हीच लोकाचे आहेत मजूर. बरं लोक तुम्हाला काय? नाही आम्ही लोकाच्या इथे जात नाहीत. म्हणजे रुक्मिणबाईनं पैसे घेण्यासाठी टाळाटाळ करू लागली. शेवटी म्हणले, काय हरकत नाही, जे गावात लोक देतात ते, दुसरे मजूर जे देतात ते सांगा. नाही म्हणले, महाराज आम्ही तुमची सेवा केली, आम्ही तुमच्या मजुरीचा विचार केला नाही, कारण आम्हाला तुमची सेवा घडली पाहिजे. सेवेलागी सेवक झालो, तुमच्या लागलो चरणा. आम्ही फक्त तुमच्या चरणाला लागण्याचा विचार केला, असं आम्हाला दूर करू नका बरं का, असं विनवणी केली. आणि मग महाराजांनी आशीर्वाद दिला. धन्य म्हणावा लागन की आपल्याकडून मजुरी घेतली नाही. आता महाराज संन्यासी होते, परंतु कोणाकडूनही काम फुकट घेत नव्हते. ज्यांनी आपल्या कामाला आले त्यांना महाराज दिवसाची मजुरी देत होते. आंघोळ करायची असो, स्वयंपाक करायचा असो, पण महाराजांनी कोणाचंही काम मोफत घेतलं नाही. महाराज का घेतलं नाही? तर त्यांनी त्याच्यामधून एक व्यवहार दाखवून दिला जगाला की कुणाच्याही कामाच्या बदल्यामध्ये मोबदला देणं गरजेचं असतं. कारण कोणाचंही काम आपण फुकट घेऊ नये हे शिकवण महाराजांनी यामधून आपल्या सामान्य लोकांना दिलेली होती. महाराज
असे महाराजांनी अनेक लीला दाखवल्या. महाराजांनी अनेक प्रकारे उदाहरण करून दाखवले, चमत्कार करून दाखवले. परंतु देव ओळखायला मात्र वेळ लागतो. देवाची ओळख, महात्म्याची ओळख हा महात्मा गेल्यानंतर कळतो. हे महाराजाच्या या सगळ्या चरित्रावरून आपणाला दिसून येतं. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. पवनपुत्र अंजनी सुत महारुद्र हनुमान महाराज की जय. योगीराज निवृत्तीनाथ महाराज की जय.